तुमच्या प्रत्येक पदार्थाची चव तुम्हाला दुप्पट करायची का? मग ही धना पावडर बनवाच. एकदा वापरली ना तुम्ही तर प्रत्येक वर्षी ह्याच पद्धतीने धना पावडर बनवणार. अगदी बाजारातली धना पावडर तुम्ही विसरणार याची खात्री मी तुम्हाला देते. कारण आज जी पावडर आपण तयार करतो ना त्यात फक्त धने न वापरता बाकी असं काही साहित्य आपण मोजून मापून परफेक्ट अशी धना पावडर तयार केलेली, जी बनवायला तर खूप सोपी, तेवढीच प्रत्येक पदार्थाला चव आणते. मग तो पदार्थ व्हेज असो, नॉनव्हेज असो, पालेभाजी असो किंवा फळभाजी, चव ही प्रत्येक पदार्थाची अप्रतिमच होणार आहे. नमस्कार, मी स्मिता. स्मिताज रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आता या ठिकाणी 1 किलो धन्यापासून मी पावडर तयार करते. जर तुम्हाला कमी प्रमाणात करायची असेल ना, जसं अर्धा किलो किंवा पावशेर धन्यापासून, तशी सगळी सविस्तर मापं आपण पुढे बघणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा. आता 1 किलो धने मोजून घेतले, त्यासाठी अर्धा किलो बडीशोप मी मोजून घेतले, एक पावशेरभर जिरं घेणारे आणि एक 25 ग्रॅम एवढे मेथीचे दाणे मी वापरणारे. आता जे धने वापरलेत ना, धने आणि बडीशोप हे दोन्ही आपल्याला गावरान वापरायची. जास्त हिरवा कलर येतो ना ते न वापरता गावरान आपल्याला वापरायची. धने, इंदुरी धने देखील तुम्ही वापरू शकता. त्यामुळे अप्रतिम चव ही धन्या पावडरला येते आणि प्रत्येक पदार्थ आपला हा रुचकर तयार होतो. आता बडीशोप देखील आपल्याला गावरानच वापरायची. जो जास्त हिरवा कलर येतो ना किंवा हातावर चोळून बघायची, जास्त हिरवट कलर आला ना हाताला, तसे न वापरता गावरान आपल्याला वापरायचे, एवढं आपण लक्षात घ्यायचं. आता सगळं साहित्य तुम्ही पाहिलेत. 1 किलो धण्यासाठी अर्धा किलो बडीशोप, एक पावशेरभर जिरं घेतले आणि एक 25 ग्रॅम म्हणजेच 2 रेग्युलर नाश्त्याची चमची एवढे मेथीचे दाणे आपण वापरलेत. आता हे सगळं आपल्याला वेगवेगळं स्वच्छ करून घ्यायचं आहे. जसं काळी कचरा गाळून घ्यायचं, सगळं काढून घ्यायचं, निवडून घ्यायचं आणि मग वेगवेगळ्या कढईमध्ये मी याला उन्हामध्ये 2-3 तास तापवत ठेवलेलं आहे. असं उन्हामध्ये गरम करणं खूप गरजेचं आहे. जर उन्हाची सोय नसेल ना तर गॅसवरती कढईमध्ये 1-2 मिनटासाठी छान गरम करून घ्यायचं आहे. असं थोडंसं गरम केल्यामुळे त्यातलं मॉइश्चर हे निघतं आणि आपली वर्षभर टिकण्यासाठी ही पावडर तयार होते आणि अजिबात आळीजाळी न लागता खराब होत नाही आणि रंग देखील आहे तोच राहतो आणि तिचा फ्रेशपणा देखील आहे तसा टिकून राहतो. त्यामुळे असं गरम करून घ्यायचं, ही स्टेप खूप गरजेची आपल्याला. आता सेपरेट मी हे सगळं कढईमध्ये असं तापवून घेतलेलं आहे. कारण आपण मिक्सरला बारीक करताना वेगवेगळ्याच तिला बारीक करणार आहेत, एकत्र मिक्स नाही करायचं आहे आपल्याला. कारण यातला प्रत्येक पदार्थ हा बारीक करताना थोडा वेगळा वेळ घेतो. कारण जसं मेथीचे दाणे, जिरं हे जास्त वेळ घेतात बारीक होण्यासाठी आणि धने आणि बडीशोप ही खूप पटकन अशी बारीक पूड तयार होते. त्यामुळे आपण सेपरेट हे बारीक करून घ्यायचं. आता जर गिरणीवर करत असेल ना तर खूपच उत्तम आहे, पण मी गिरणीवर न करता घरीच करणार आहे. मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये मी करणार आहे. छोटं भांडं म्हटलं तर ते लगेच गरम होतं किंवा मग 2 भांडे वापरून मी आलटून पलटून ही दोन्ही भांडं वापरलीत. अगदी 15 मिनटात ही सगळी पावडर तयार झालेली. आणि महत्त्वाचं म्हणजे थोडं कोमट असताना जर आपण बारीक पूड तयार केली ना, खूप छान पटकन बारीक पूड तयार होते आणि हिला आपण गाळून देखील घेणार आहेत. म्हणजे एकसारखं टेक्स्चर असलेली ही पावडर तयार होणार आहे. आता मी तुम्हाला म्हटली की मी 1 किलो धन्यापासून ही पावडर तयार करते. ती तयार केल्यानंतर 1.25 किलो एवढी पावडर तयार होते. मला वर्षभरासाठी अगदी परफेक्ट पुरते. कारण रोजच्या पदार्थांमध्ये ही पावडर मी वापरते. अगदी चमचाभर वापरली ना तरी पुरेशी होते. तुम्ही फोडणीचं वरण घ्या, पोहे घ्या किंवा कुठलीही पालेभाजी घ्या, फळभाजी घ्या, व्हेज घ्या, नॉनव्हेज घ्या, कुठल्याही भाजीमध्ये अप्रतिम चव आणते ही धने पावडर. प्रत्येक पदार्थामध्ये मी वापरते. त्यामुळे मला 1.5 किलो प्रमाणात पुरेशी होते. जर तुम्हाला कमी प्रमाणात करायची असेल ना, जसं अर्धा किलो धन्यापासून, तर अर्धा किलो धने घ्या, 250 ग्रॅम बडीशोप घ्या, 125 ग्रॅम जिरं घ्या आणि 12 ग्रॅम मेथीचे दाणे घ्या. म्हणजेच 1 चमचा मेथीचे दाणे पुरेसे होतात. किंवा मग पावशेर धन्यापासून तयार करायचे असेल ना तर 250 ग्रॅम धने घ्यायचे, 125 ग्रॅम बडीशोप घ्यायची, 75 ग्रॅम जिरं घ्यायचं आणि 6 ते 7 ग्रॅम मेथीचे दाणे घ्यायचे किंवा मग अर्धा चमचा आपण मेथीचे दाणे घ्यायचे. असं आपण कमी प्रमाणात, जास्त प्रमाणात, केवढ्या प्रमाणात तुम्हाला करायचे ना तुम्ही करू शकता. इतके सविस्तर परफेक्ट मापं आपण पाहिलेले आहेत. आता मी सुरुवातीला जिरं आणि मेथीचे दाणे हे बारीक करून घेतलं आणि गाळून घेतलेले. मग नंतर मी बडीशोप केलेली आणि नंतर धने केलेले. असं सेपरेट सगळं बारीक करून घेतलेले आणि प्रत्येकाला असं गाळून घेतलेले. रव्याची चाळण मी घेतलेली. रव्याच्या चाळणीने आपल्याला गाळून घ्यायचं आहे. त्यामुळे खूप छान बारीक पूड तयार होते आणि तिला कोमट असतानाच बारीक केली ना, खूप छान बारीक पूड तयार होते. अगदी गिरणीवर करण्याची गरज नाही, घरीच तयार होते. आता प्रत्येक जे जसं जिरं आणि बडीशोप मी गाळून घेतलं, मेथीचे दाणे हे गाळून घेतले. गाळल्यानंतर खाली बारीक पूड येते आणि वरती जो बारीक कणी, जाळ कणी येते ना, ती देखील मी पुढच्या वेळेस मिक्सरला बारीक करताना मिक्स केलेली. म्हणजे अजिबात 1 चमचाभर देखील आपल्याला हे वाया घालवता येत नाही. इतकं छान परफेक्ट हे बारीक तयार होतं. जवळजवळ 15 मिनटातच सगळी पूड ही मी तयार केलेली सगळी गाळून घेतली. एका कढईमध्ये, मोठ्या कढईमध्ये सगळं हे एकत्र करून घेतलं आणि छान एकजीव करून घेतलं आणि मग मी याला स्टोअर करण्यासाठी ठेवलेले.
आता खूप परफेक्ट अशी खमंग सुवास आलेला आहे घरामध्ये, असा दरवळतो आहे. इतकं सुंदर त्याची टेस्ट आलेली आहे बघा. कारण आपण याच्यामध्ये जे मोजून मापून सगळं साहित्य वापरलं ना, त्यामुळे अप्रतिम चव ह्या धना पावडरला येते. तुम्ही एकदा जरी तयार केली ना तर बाजारातली धना पावडर विसरणार नाही, याची खात्री मी तुम्हाला देते. एकदा नक्की तयार करून बघा. थोड्या प्रमाणाचे माप देखील मी तुम्हाला सांगितले. तुम्ही जर पहिल्यांदाच करत असाल ना तर कमी प्रमाणात तयार करून बघा. आता गेल्या वर्षी मी एवढ्याच प्रमाणात तयार केली होती ना, एवढी एक वाटीभरच एवढी उरलेली बघा. मी तुम्हाला दाखवते. तिचा कलर देखील आपण बघणार आहोत. आताची ताजी धना पावडर आणि गेल्या वर्षीची धना पावडर अगदी 1 वर्ष झालेलं आहे ना, तरी देखील अजिबात आळी लागली नाही, कसली खराब झाली नाही किंवा कलर देखील तिचा अजिबात गेलेला नाही. कारण ज्या आपण सिक्रेट टिप वापरून ही धना पावडर तयार केली ना, त्यामुळे परफेक्ट ही धना पावडर राहते आणि तिचा रंग आणि टेस्ट दोन्ही टिकून राहतात. तुम्ही नक्की या पद्धतीने तयार करून बघा आणि कशी झाली मला कमेंटमध्ये जरूर सांगा. खूप कमी प्रमाणात हव्या त्या प्रमाणात आपण ही पावडर तयार करू शकतो, कारण सविस्तर मापं आपण बघितलीत. तर कशी वाटली ही रेसिपी मला कमेंटमध्ये जरूर सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि अशाच घरगुती टेस्टी रेसिपींसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.